शुभमंगल नवरात्र महोत्सव तरुण मंडळ आज या ठिकाणी भव्य दिव्य असा मृदंग वादनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था व श्री संत सावता महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन संस्था असा संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गायक हरिभक्त परम दत्तात्रय महाराज सर्वदी यांची उपस्थिती आहे। तसेच या कार्यक्रमासाठी श्री संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्था प्रमुख हरिभक्त परम बळीराम महाराज चांगले, तसेच या कार्यक्रमासाठी उत्कृष्ट गायिका संगीत विशारद प्रणिती चांगभले, वारकरी संस्थेतील सर्व वारकरी विद्यार्थी आणि या कार्यक्रमाचं मुख्य संयोजन आमचे परममित्र शेती डेव्हलपर्सचे आदरणीय रामभाऊ कमारे साहेब यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। वास्तविक पाहता वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाला फार मोठं महत्त्व आहे। कीर्तन असेल, भजन असेल, भारुड असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर मृदंगाशिवाय कार्यक्रम नाही। म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाला फार मोठं महत्त्व आहे। आणि हे जे बालवारकरी आहेत या बालवारकरी यांचं मृदंग वादन आहे। लहान मुलांना योग्य संस्कार घडावे, ही मुले वारकरी संप्रदायामध्ये यावी आणि हीच मुलं पुढे भविष्यातील मोठे कीर्तनकार असतील, वादक असतील, गायक असतील आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाचं काम करत असताना अनेक संस्था आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत। त्यातीलच श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदाय मृदंगवादन संस्था शिक्षण संस्था व श्री संत सावता महाराज मृदंगवादन शिक्षण संस्था या दोन्ही विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मृदंगवादन होणार आहे। या ठिकाणी मुलांबरोबर मुली मृदंगवादनाला या ठिकाणी आणखी एक लाईन मुलींची आहे। आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त मुलं मृदंग वाजवताना दिसतात, परंतु आज मुलीही कुठे कमी नाहीत। आज या ठिकाणी सर्व या मुली म्हणजे साक्षात दुर्गा माताचे अवतार आहेत आणि आज या ठिकाणी या नवरात्रोत्सवमध्ये या ठिकाणी या मुली या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। खरोखरच या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळ यांनी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो। भक्ततुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्याय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानाचा सुपात्र दया कविता नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वर पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव भगवान की जय। पावले ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु
तुकाराम महाराज की जय, श्री संत सावता महाराज की जय, श्री संत एकनाथ महाराज की जय, श्री संत रविदास महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आई राजा उधे. जय जय राम कृष्ण
रूप पाहता लोचने सुख झाले व साजले. आपण सुरुवातीला अभंग घेत असतो तर आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा अभंग की रूप पाहता लोचने सुख झाले व साजले. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजले. सुख झाले हो साजले. सुख झाले हो
शुभमंगल नवरात्र महोत्सव तरुण मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी 40 मृदंग वादक यांचा मृदंग वादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तविक पाहता असे कार्यक्रम सार्वजनिक गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल किंवा नवरात्र महोत्सव असेल किंवा इतर महोत्सव असतील यामध्ये होणे गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण पाहतो की अनादी कालापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचे संस्कार या मुलांना व्हावे आणि ही मुलं वारकरी संप्रदायामध्ये यावी आणि या मुलांमुळे पुढची पिढी चांगली घडावी या उद्देशाने आम्ही सर्वच वारकरी मंडळी आम्ही या मुलांसाठी काम करतो. कारण सध्याला आपण प्रवाह जर पाहिला तर अनेक तरुण मुलं व्यसनाच्या नादामध्ये बिघडत आहेत, काही करत आहेत. अनेक जण मोबाईलच्या नादामध्ये सतत मोबाईल त्यामुळे डोक्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे संगीत ही एक अशी कला आहे की आपण दिवसभर काही काम केलं तर 1 तासभर आपण त्या संगीतामध्ये जर तल्लीन झालं तर आपलं डोकं शांत होतं आहे, आपलं मन एकाग्रचित्त होतं. म्हणून या मुलांना वारकरी संप्रदायाचे धडे देऊन या मुलांना संगीताचे शिक्षण देऊन या मुलाला वारकरी संप्रदायाचं शिक्षण देऊन त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताचंही शिक्षण या मुलांना देऊन या मुलांना योग्य उत्कृष्ट मृदंगवादक घडवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. तर वारकरी संप्रदायाची निमाणी पंचपदी झालेली आहे. तर आपण नवरात्र महोत्सव सुरू आहे. तर पुढे आपण या ठिकाणी दत्तात्रय महाराज सर्वाधिक उत्कृष्ट गायक आहेत, त्यांनी एक उत्कृष्ट असा अभंग सादर करावा असं मी त्यांना विनंती करतो. जाता पंढरी पंढरीचे जाता पंढरी सुखवारी जाता पंढरी सुखवारी जाता पंढरी जाता पंढरी आनंद
मध्ये सुख आहे. त्यांची कला बघून भगवंत आनंदाने डुलतो. अशी ही नागकला आहे. म्हणून आनंदे केशवा भेटताती, भेटताती, भेटताती दादा पंढरी माया सुखाची उपमा नाही त्रिभुवनी कायिली शोधोली अवधी तीर्थे अवधी तीर्थे अवधी तीर्थे दाता पंढरी बघा किती मुलं एका ठेक्यात असे वाजवत आहेत. हा आनंद परत मिळणार नाही. म्हणून महाराज सांगतात ऐसा वेणुनादी गागा दावा गागा दावा गागा दावा दाता पंढरी क्रांती परती विश्रांती न मिळे जीवा दाता पंढरी तुझवा जीवा विठ्ठल 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 विठ्ठल
अतिशय सुंदर महाराज. वा दत्ता महाराज छान एक नंबर. आरती होईल. आपण सध्याला नवरात्र महोत्सव सुरू आहे आणि सध्याला सर्वत्र देवीची स्थापना झालेली आहे आणि शक्तिमातेचं या ठिकाणी अर्पण झालेलं आहे. तर आपण काही देवीची भक्तिगीत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला प्रणिती मी शरण तुला अंबे मा ही गात आहे प्रणिती चांदमले. परवा युवा महोत्सवमध्ये 61 कॉलेजमधून भजन स्पर्धेमध्ये तिचा सोलापूर विद्यापीठामध्ये 2 क्रमांक आलेला आहे. त्यामुळं तिचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि मी शरण तुला अंबे मा हे गीत साजरा करत आहे.
माझे माहेर मंडळी हा अभंग यांना विनंती करतो की माझे माहेर मंडळी हा अभंग सादर करावा. सुरुवातीला 10 तरी कीर्तन 5 तरी कीर्तन वाजवायचं. तरी चला 1 2 3 पाप
जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण नेहमीच भक्तिगीत ऐकणार आहोत की लंक पडला प्रकाश आणि उद्या मशालीचा अजय अतुलेंनी संगीत दिलेलं आहे आणि हे गीत आपण ऐकणार आहोत. या गीताबरोबर 40 मृदंग वादक या गीताला साथ करणार आहे. गात आहे प्रणिती चाकवाली.
राधा उदे सदानंदीचा उदे. नवरात्र उत्सव म्हटलं की आपल्याला पूर्वी लग्न झालं की आपल्या घरामध्ये गोंधळ घालायची प्रथा होती, अनेकही आहे. मुलामुलीचं लग्न झालं की आपल्या घरामध्ये गोंधळ घालतात. काही जण तुळजापूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गोंधळ घालतात किंवा ज्या ज्या ठिकाणी आपलं शक्तिपीठाचं स्थान आहे त्या ठिकाणी गोंधळ घालतात. आणि जुनं गाणं आहे की आली आली ओ गोंधळ आला, फार जुनं गाणं गाजलेलं आहे. आणि आपण नवरात्र आलं की ते गाणं आपण ऐकतोच की आली आली गोंधळ आला. तरी गीत सादर करीत आहे प्रणिती, आली आली ओ गोंधळ आला. यानंतर दत्तात्रय महाराज माझी रेणुका माऊली सुंदर असे या ठिकाणी गीत सादर करणार आहेत.
देवीचा गोंधळ आणि हे साथ करीत आहे ते बालवारकरी बालमृदंग टाळकरी आणि थोडा जोशमध्ये वाजवायचा टाळकरी आईचा जागर आहे आईचा गोंधळ आहे किंवा जोशमध्ये झाला पाहिजे अतिशय सुंदर असा गोंधळ दत्त महाराजांनी गायलेला आहे. मुलांना एक साथ दिलेले आहे.
आणि टाळकरीकर अतिशय सुंदर. नमस्कार सध्या एक गीत सादर होत आहे. अध्यक्ष अप्पू कबाले यांनी या गोंधळाला 101 रुपये दिलेले. धन्यवाद धन्यवाद. Thank you.
यानंतर भैरवी सादर होऊन या कार्यक्रमाची सांगता होईल. कुठलाही कार्यक्रम असेल, कार्यक्रमाची सांगता भैरवीने असते आणि संतांच्या अभंगाने असते. या ठिकाणी शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळ यांनी आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्था व श्री संत सावता महाराज मृदंगवादन शिक्षण संस्थे दोन्ही संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी मृदंग वाजवत आहेत. हा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल आमचे सन्माननीय परममित्र रामभाऊ कबाडे साहेब यांनी गेल्या वर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, कारण वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्यावर आणि त्यांच्या घरावर आहे. त्यामुळे खरोखरच हा कार्यक्रमाची त्यांना आवड आहे, म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भैरवी सादर करावी अशी मार्गाला विनंती करतो. आदित हे मद तुम्ही कृपादान, 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 दिले संत जन माय बापे माय बापे दिले संत जन माय बापे आदि आदि नो हे कुटिर नटाए नो हे जन्म तुम्ही मुदार कृपाळा श्रींगारी देवाळ गवतके की नदिया
आज या ठिकाणी शुभमंगल नवरात्र महोत्सव तरुण मंडळ यांच्याकडून या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सर्व बालवारकरी बालमृदंगवादक सर्व टाळकरी मंडळी हरिभक्त बळीराम महाराज जांभळे तसेच हरिभक्त बाल दत्तात्रय महाराज सर्वटे केशव महाराज पर्वत तसेच सिद्धू आमचे कुंभार आमचे काका दादाराव शिंदे काका हे सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी बाळे येथील मृदंगाचे विद्यार्थी आलेले आहेत. नेरळ वस्ती असतील, सरगर वस्ती, दमाननगर, गडदर्शन या विविध भागातून आलेले हे सर्व विद्यार्थी आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना पुढील कार्यासाठी आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाने आरती होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचे सांगता येईल. ओ जय विठ्ठल जय बोली गेले नाही उच्चारला हरे